गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा काहीसा वाद ठाण्यात पाहायला मिळतोय। ठाण्यातील वर्तकनगर इथं भाजप जिल्हा कार्यालयात सेवा पंधरवडा उपक्रमाच्या निमित्तानं एक बैठक पार पडली। या बैठकीत भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, माजी नगरसेवक उपस्थित होते। बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी काही वक्तव्य केल्यानंतर या वादाला आता सुरुवात झाली। नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला अर्थात भाजपला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। तुम्ही तयार आहात का, असं त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताच कार्यकर्त्यांनीही जोरदार प्रतिसाद दिला। तसंच त्यांनी महायुतीचा उल्लेख करत वरिष्ठ नेते महायुतीबाबत निर्णय घेतील, पण कार्यकर्त्यांचा सन्मान न झाल्यास मी युतीला विरोध करणारा पहिला असेल, असंही स्पष्ट केलं। रावणाच्या अहंकाराचं दहन असं जे नाईकांनी वक्तव्य केलं ते करतानाच त्यांनी कोणाचं नाव मात्र घेतलं नाही, तरी त्याचा संदर्भ मात्र हा एकनाथ शिंदे यांच्याशी लावला जात आहे। या संघर्षाचा आणखी एक पैलू म्हणजे नवी मुंबई महापालिकेची नवी प्रभाग रचना। नाईक समर्थकांनी हा आराखडा शिंदे गटाच्या दबावाखाली तयार झाल्याचा आरोप केला आणि हा डाव मला माहिती आहे, मी तो उधळून लावीन असा इशाराही नाईक यांनी दिला होता। निवडणुका जवळ आल्या की असे आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होतात, मात्र महायुतीत स्थानिक कार्यकर्त्यांचा सन्मान, प्रभाग रचना आणि पक्षांतर्गत मतभेद हे सर्व मुद्दे एकत्र आल्यानं हा संघर्ष तीव्र झाल्याचं पाहायला मिळतं। त्यांचं हे वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेला लागण्यामागचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून गणेश नाईक वारंवार टीका करतात। ज्या टीकेचा रोख हा शिंदेंवर असल्याचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आलंय। सत्ता मिळवली म्हणजे प्रवास संपला नाही, ती टिकवावी लागते। शिंदे यांना उद्देशून ते म्हणतात की लॉटरी प्रत्येकाला लागत नाही, पण ज्यांना लागली आहे त्यांनी ती टिकवावी। अशा टोमण्यांमुळे महायुतीतील मतभेद उघडकीस आले आणि चर्चेला नवीन वळण मिळालं। नाव न घेता केलेल्या टीकेला शिंदे गटाकडून अद्याप उघड प्रतिक्रिया दिली गेली नव्हती, मात्र शिंदेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढतच होती। शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी नाईकांच्या टीकेवर आपलं मत व्यक्त केलं। सत्ताधारी असो की विरोधक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका झाली तर तात्काळ पत्रकार परिषद घेऊन त्या टीकेला उत्तर द्या, यासाठी आमची मुभा असल्याचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं। तर खासदार नरेश म्हस्के यांनी या नाईकांना प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी सवाल केला की रावण खलनायक का ठरला, कारण त्यानं दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण केलं होतं। अशा प्रकारे नाईकांनी स्वतःलाच रावण म्हटलं असेल असं विधान करत ही नाईकांची टीका अप्रत्यक्षपणे शिंदेंवर असल्याचं म्हस्केंनी सुचवलं। म्हस्केंनी राम कोण आणि रावण कोण याचा निर्णय करायची गरज नाही, सर्व स्पष्ट आहे असा टोलाही मारला। मात्र या वादाची पार्श्वभूमी आणि राजकीय संबंध काय, तर ठाण्यात गेल्या काही महिन्यांपासून हा संघर्ष उफाळून येतोय। प्रभाग रचनेविषयक तक्रारी, युतीतील नेतृत्वाचा अर्थात महायुतीमधील निर्णय प्रक्रियांत स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना स्थान न मिळणे, कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचा अपमान होणे वगैरे कारणे दिली जातात। आणि हा जो काही संघर्ष हा फक्त दोन नेत्यांमधील नाही, तर ठाणे आणि नवी मुंबईच्या सामाजिक राजकीय सत्तेच्या समीकरणांशी जोडला गेलेला संघर्ष आहे। गणेश नाईक हे कामगार चळवळीतून पुढे आलेले आणि नवी मुंबईत 2 दशकांहून अधिक काळ सत्ता टिकवणारे अनुभवी नेते आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे ठाणे कल्याण परिसरातील शिवसेनेचं मजबूत आणि शीर्ष नेतृत्व आणि सोबतच सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। दोघांची नेतृत्व शैली, कार्यपद्धती आणि स्थानिक मतदारांवरील पकड याच गोष्टी त्यांच्या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत। महायुतीत सत्तेत आल्यानंतरच या 2 गटांमध्ये वर्चस्वाची चढाओढ उफाळून आली। गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेत भाजपला निर्विवाद सत्ता मिळवून दिली, तर ठाण्यात शिंदे गटाचं वर्चस्व कायम राहिलंय। गणेश नाईक हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी जवळीक ठेवून कार्यकर्त्यांचा सन्मान आणि विकासाचा अजेंडा पुढे नेत आहेत, तर शिंदे गट शिवसेनेच्या स्थानिक वर्चस्वावरही ठाम आहे। दोघांची नेतृत्व शैली आणि संघटन कौशल्य यात फरक असल्यामुळे या महायुतीतील दोन्ही पक्षांत संघर्ष अधिक टोकाला गेलाय। येणाऱ्या काळात ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेच्या या पूर्ण सत्ता संघर्षात महायुतीत नेमकं काय होतं हे पाहण्यासारखं असेल। आम्ही अपडेट तुमच्यासाठी पुढील घेऊन येऊ। पाहत राहा लेट्स अप मराठी। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी।
जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.